एका छोट्याशा गावात आरव नावाचा तरुण राहत होता. तो खूप मेहनती होता, पण गेल्या काही वर्षांपासून त्याच्या आयुष्यात काहीच पुढे जात नव्हतं. नोकरीत प्रमोशन नाही, स्वप्न आहेत पण मार्ग दिसत नाही, आणि प्रत्येक सकाळ त्याच निराशेनं सुरू व्हायची. एक दिवस आरव फारच कंटाळून गावाबाहेरच्या एका जुन्या साधूंकडे गेला. तो म्हणाला, बाबा, मी खूप प्रयत्न करतोय, पण माझं नशीबच साथ देत नाही. मी कुठे चुकतोय? साधूंनी काहीही न बोलता त्याला त्यांच्या झोपडीतील एक जुने बंद पडलेले घड्याळ दाखवले. ते घड्याळ पूर्णपणे थांबलेलं होतं. साधू म्हणाले, हे घड्याळ दिवसातून किती वेळा बरोबर वेळ दाखवतं? आरव गोंधळला. थोडा विचार करून म्हणाला, दिवसातून 2 वेळा बरोबर वेळ दाखवतं. साधू हसले आणि म्हणाले, आणि जे घड्याळ चालू आहे पण 5 मिनिटं पुढे आहे, ते दिवसातून किती वेळा बरोबर असतं? आरव शांत झाला. साधू पुढे म्हणाले, आयुष्यात फक्त चालू असणं पुरेसं नसतं, योग्य दिशेनं चालणं खूप महत्वाचं असतं. आरवनं विचारलं, मग मला काय करायला हवं? साधू म्हणाले, तू मेहनत करतोयस, पण स्वतःवरचा विश्वास कमी झालाय. तू अपयशाला दोष देतोयस, पण त्यातून शिकत नाहीयेस. तू वेगानं धावतोयस, पण योग्य वाटेवर नाहीयेस. त्या दिवशी आरव परत गेला, पण यावेळी तो तक्रार घेऊन नाही तर निर्णय घेऊन गेला. त्यानं ठरवलं, दररोज थोडीशी प्रगती करायची, स्वतःशी तुलना करायची नाही, आणि अपयशाला गुरु मानायचं. महिने गेले. आरव लगेच यशस्वी झाला नाही, पण तो दररोज थोडा थोडा चांगला होत गेला. आणि एक दिवस त्याला जाणवलं, आता आयुष्यातलं घड्याळ पुन्हा चालू झालंय. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही अगदी असंच असतं. जर आज आयुष्यात सगळं अडकल्यासारखं वाटत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही थांबलेले नाही आहात. फक्त स्वतःला पुन्हा एकदा योग्य दिशेनं सेट करायची गरज आहे. कारण योग्य दिशा आणि सातत्य एक ना एक दिवस यश नक्की देतच. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.